ओम नमः शिवाय। आज आपण पाहणार आहोत देवाऱ्याचे 27 नियम। 1 नंबर, देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत। 2, देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी। 3, देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत। 4, प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष देवघरात ठेवू नये। 5, देवघरात कमीत कमी मूर्ती असाव्यात। 6, देवघर ईशान्य दिशेलाच असावे। 7, घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरात काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल। 8, देवघरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी। 9, देवघरात कुलदैवत मूर्ती अथवा इष्टदेवतेचा फोटो अगर लंगडा बाळकृष्ण ठेवावा। 10, नंदी व शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूंची असावी। 11, देवाऱ्यातील सर्व मूर्तींची तोंडे पश्चिमेस असावी। 12, शंखांचे निमुळते टोक दक्षिणेकडे करून ठेवावे। 13, शंकराच्या पिंडीचे टोक उत्तरेकडे ठेवावे। 14, देवघराला तोरण असावे। 15, देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात। देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते। 17, देवघरात चामड्यांपासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये। 18, देवघराच्या वरील बाजूस माळा असू नयेत। देवघरात महादेव शंकरांचे फोटो पूजले जाऊ नयेत। देवघरात शनीची पूजा करू नये। घरात मारुतीचा फोटो चालेल, पण देवघरात ठेवू नये। देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये। गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये। देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत। एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजत असू नयेत। काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते, तिथे देवघर भिंतीवर अडकून उभ्याने पूजा केलेली चालते। देवघरात दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे। ओम श्री